नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विधान परिषदेमध्ये अविश्वास ठराव आणण्यात आलाय। विरोधकांनी अविश्वास ठराव दाखल केलाय आणि अविश्वास प्रस्ताव विधिमंडळ सचिवांकडे सादर करण्यात आलाय। नीलम गोऱ्हे आजारी असल्याने मागील 2 दिवसांपासून सभागृहामध्ये अनुपस्थित आहेत, मात्र उद्यापासून त्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत। तर विरोधकांनी अविश्वास ठराव हा दाखल केलेला आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, अविश्वास ठरावासंदर्भात आणि पुढची प्रक्रिया कशी असेल याबद्दल? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, आज महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मिळून हा अविश्वास ठराव विधानसभा सचिवांकडे, विधिमंडळ सचिवांकडे पाठवल्याची माहिती आहे। माहिती अशी मिळते की नीलम गोऱ्हे या जेव्हा उपसभापती विधान परिषद झाल्या होत्या तेव्हा एकत्र शिवसेना होती आणि एकत्र शिवसेना असताना त्या उपसभापती झाल्या होत्या। मात्र त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला, शिंदेंच्या शिवसेनेत ते गेल्या आणि त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी अशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेनं याचिका दाखल केली होती आणि त्या संदर्भात सभागृहात चर्चा सुद्धा झाली होती। त्यासंबंधी हा अविश्वास ठराव आहे का याची माहिती घेतली जाते। अद्याप हे कारण कळलेलं नाहीये असंही म्हटलं जातं। ज्या प्रकारे त्यांनी साहित्य संमेलनात जे वक्तव्य ठाकरेच्या शिवसेनेबद्दल केलं होतं त्या संदर्भात काही तक्रार आहे का, त्या संदर्भात अशा प्रकारे काही अविश्वास ठरावा संबंधी काही माहिती विधिमंडळ सचिवाला देण्यात आली आहे का। मात्र माहिती अशी आहे की महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात हा अविश्वास ठराव दाखल केलेला आहे, विधिमंडळ सचिवांकडे तो सुपूर्द केलेला आहे। आता याच्यावर नेमकं पुढे काय होतं, काय कारवाई होते हे पाहावं लागेल। आणि जसं तुम्ही म्हणालात की नीलम गोऱ्हे ह्या 2 दिवस झाले विधान परिषद आलेल्या नाहीये, त्यामुळे नीलम गोऱ्हे ह्या विधान परिषद आल्यानंतर त्यावर नेमकं काय त्यांचं उत्तर असेल हे सुद्धा पाहावं लागेल। अश्विन, वेदांत, धन्यवाद। बातमीचे अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।